नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे नंदुरबार येथे. जुनं नंदुरबार आहे तिथे मांडे किंवा खापराची पुरणपोळी म्हणतात ते तयार केले जातात. हे घरोघरी तयार केले जात आहे. जुनं नंदुरबार आहे त्या ठिकाणी बनवतात ते. खापर असतं मातीचं आणि गव्हाच्या पिठापासून आणि हरभऱ्याची डाळ आणि गूळ एकत्र करून तो पुरण बनवतात आणि ते पोळ्या बनवतात. त्या हातावर फिरवतात. सुरुवातीला थोडं लाटण्याने फिरवतात त्यानंतर हाताने फिरवतात. ते 3 महिला कशा बनवतात बघा. या गल्लीमध्ये ना सगळे ते घरोघरी हेच पुरणपोळ्या बनवल्या जातात. बघा, लाटत तेवढं थोडेसे मोठे करतात आणि त्यानंतर हातावर घेतात आणि हाताने गोल गोल फिरवतात आणि टाकतात. हे पिठाचे गोळे साधं आपलं गावाचं पीठ असतं ते साडीच्या कपड्यामध्ये गाळून घेतात ते पीठ आणि हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे शिजवून त्याचं पुरण तयार करतात. हे बघा कशा हातावर फिरवतात बघा. ते याला मांडे म्हणतात. ते बघा झाली तयार. खापरावर ठेवतात आणि चुलीवर बनवतात. विशेष करून मातीचं खापर असतं आणि खाली चूल असते. त्यात लाकडाची आग लावतात आणि त्याच्याने भाजतात. हे बघा दिवसभर त्यांचं तेच काम चालू असतं. त्याला मांडे म्हणतात. हे वेगवेगळ्या गावाला लोक घेऊन जातात. मुंबई, पुणे, नाशिक अलग ठिकाणी घेऊन जातात. हे बघा लोक पण तिथले स्थानिक लोक घेऊन जातात. मस्त म्हणजे 50 ते 60 रुपयाला, 60 रुपयाच्या आसपास आहे एक पुरणपोळी. म्हणजे पुरणपोळी नाही म्हणता येणार त्याला खापराचे मांडे म्हणतात. खापराची पुरणपोळी किंवा मांडे हे बघा कसे बनवतात है ना. लोखंडाची चूल आहे, त्यावर खापर ठेवलं आहे आणि खापरावर पुरणपोळी शिजवतात. ते मस्त रुचकर आणि चविष्ट लागते. हे बघा खापराची पुरणपोळी मांडे नंदुरबार येथील